तो कसं काय भाऊकी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा ब्लॉग मध्ये. सो आज मी विचार केला असेल एवढा रात्री ब्लॉग शूट करतोय, पण आज मी ट्रेकला चाललोय. नाईट ट्रेक आहे, तर नाईट ट्रेकच समजा किंवा सकाळी करू काय असेल ते. पण आज चाललोय हरिश्चंद्रगडला. बघूया, फर्स्ट टाइम चाललोय, फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. आणि मागचा ब्लॉग बघितला असेल तुम्ही घनगडचा, त्याच्यात तो तुम्हाला आवडला असेल, आपण आवडेल पोहोचू. तर बघूया. मागचा ट्रॅक मित्राने अरेंज केला होता, हा दुसऱ्या ग्रुपने अरेंज केला आहे. बघू काय होतंय. मलाही आयडिया नाही अजून काय प्लॅन आहे. प्लॅन चेंज पण होऊ शकतो, म्हणजे हरिश्चंद्रगड किंवा हरिहरगड या दोन गडांमधला कोणत्याही गडावर आम्ही जाऊ शकतो. तर काही विषय नाही. गडावर जाण्यासाठी एकच रूट लागतो कसाऱ्यावरून सगळे. सो बघूया. हे दोघं जण येतात आहे मुंबई सेंटरवरून आणि इथून चाललं आहे. आणि अजून भरपूर ग्रुप आहे, त्यांना मला पण भेटूया. बघूया किती जण आहेत, मलाही आयडिया ना अजून कोण कोण येणार आहे काय. सो भेटू, दाखवतोच तुम्हाला तिथे गेल्यावर. सो गाईज फायनली ग्रुप आलेला आहे आमचा, तुम्ही बघू शकता. हे इथनाचा पूर्ण भाय. बघू आता आम्ही आमचं ठरलं आहे फायनली हरिश्चंद्रगडला जायचं. 9व्या शतकातला गड आहे आणि 4670 की उंची आहे. बघूया कसं चढताना काय होतं. फाटते काय विषय नाही बघायला आता कसा विषय आहे. बघा शकते मुले, त्यामुळे आपण हळू गेलो तुला. आणि ही मागच्या ब्लॉग मध्ये होती श्रुती भावे. ब्लॉगचे 4 भाग केले होते तिने. तर भेटू आपण ट्रेन आल्यावरती. सो मित्रांनो, ट्रेन पकडले आदर्श भाऊ आपला. आदर्श भाऊ ब्लॉगचा आपल्या ग्रुपचा नवीन मेंबर आहे. ब्लॉग मध्ये स्वागत आहे भाऊ तुझं. आणि हा का आपला नवीन आहे शबनम का आशिक. शबनम नाही लागतो तुझा. आणि पुढे इथे दोघं आहेत आणि तिकडे ग्रुप आहे. ऑर्गनायझर आमचा जरा लपलाय, नंतर दाखवा. ऑर्गनायझर फोन मध्ये बिझी आहे. तर आज आम्ही पकडले टिटवाळा, कल्याणला उतरू आणि तिथून पुढचं काय आम्हाला माहिती नाही. पहिल्यांदाच चाललंय. हरिश्चंद्रगड 6व्या शतकातला गड आहे आणि 4770 किमी उंची आहे त्याला. महाराष्ट्रात 6वा सगळ्यात उंच असणारा गड आहे तो. बघूया चढताना काय अनुभव आहे, किती डिफिकल्ट आहे. तसं काय आम्ही स्पोर्ट्स पर्सन आहे, तर काय विषय नाही एवढा. चढताना किती तासात कम्प्लीट करणार आहे? 2 तास मॅक्स टू मॅक्स, 1.5 तास मिनिमम. 1.5 तासात करू आपण गाईस. बघूया. सध्या मुली आहेत, सो आपण हळूहळू जाऊ, काय विषय नाही. सांगू शकतात. पण हे नक्की काय कुठला नाईट ट्रेक करणार? काय नाईट ट्रेक होणार आहे. थ्रिलिंग हे गाईस. आणि दुसरा ट्रेक आहे आमचा हा, म्हणजे आधी केलाय पण ब्लॉग नाही शूट केला होता. आणि ब्लॉग केल्यानंतर चालू केल्यानंतर हा दुसरा ट्रेक आहे, त्याच्यावर आम्ही ट्रेकिंगला चालू. तुम्ही बघत राहा. बघूया डायरेक्ट आता गडगाव गेल्यावर काय विषय नाही. ट्रेन मधून उतरलो गाईज, आम्ही तुम्हाला परत एकदा भेटू. आता ठीक आहे, ती कॉलेज पूर्ण करतो. ट्रेन मधून उतरल्यावर आम्ही दाखवू तुम्हाला परत. आम्ही कशाने ट्रेन मधून उतरून आम्ही पुढे कशाने ट्रॅव्हल करणार ते पण आम्ही तुम्हाला दाखवू. सतत आम्ही तुम्हाला सगळ्या इन्फॉर्मेशन देत राहू. म्हणजे काही ट्रॅकचा प्लॅन झाला तर कधी आमच्याकडून असा ब्लॉग बघून आमच्या तुम्ही ट्रॅक अरेंज करू शकता. ओके ओके गाईज, आपण डायरेक्ट फायनली पोहोचलो आता कल्याण स्टेशनला. आता चाललो वेस्ट वरून. बघू आता जीप पकडायची. काही 1 सीटर बघू भेटते तर असे तर आम्ही 12 जण आहे. बघूया आता. आणि इथून जोश काहीतरी बोल यार. मागच्या कशी बोलली आठवण आहे जरा बहिणीला बस आहे. बोल बोल बोल. तिथे गेल्यानंतर आता नाही बाकी पुढे कंटिन्यू गाडी भेटणार कंटिन्यू करू. सध्या तरी एवढंच. बहिणीकडे शब्द नाहीत. थोडा कधी स्क्रिप्ट वगैरे पाठ करेल, मग नंतर आम्ही सांगू म्हणजे बोलू. कितने जण आहे आम्ही? 11 12 झालं ना. सॉरी मला इथं लक्षात 12 आणि या ऑर्गनायझर आहेत. मगाशी ऑर्गनायझरला दाखवायचं राहिलं.
एक ऑर्गनायझर आणि हा दुसरा ऑर्गनायझर सुजल शेट्टे. तर कल्याण वेस्टला आता आम्ही बघूया इथून प्रायव्हेट व्हेकल आणि 11 जण आहोत. बघूया प्रायव्हेट व्हेकल कुठून भेटते. आणि हे पण यावेळीचा ऑर्गनायझर थोडा बेटर आहे. चेंज झालेला आहे. प्लॅन पूर्ण आमचा पूर्ण झाल्याच्या नंतर आम्ही सांगू की हा ऑर्गनायझर कसा होता. गेल्या टायमाचा ऑर्गनायझर आम्ही तुम्हाला दिलेला आहे फीडबॅक दिलेला. त्या टायमाला ते ट्रॅक पूर्ण झाल्यानंतर त्याचं फीडबॅक दिला. आणि नवीन मेंबर आहेत सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉग. तिचं नाव काय? सोनाली. चिंगी जर टोपण नाव आहे असं नाव आहे सोनाली. आता बघूया पुढे काय विषय होतोय. बसनी जावं लागते की आम्ही प्रायव्हेट व्हेकलने भेटते. आम्हाला प्राईजवर डिपेंड आहे. तर भेटू आपण पुढे गडाच्या खाली पायथ्या जवळ. येस देअर यू आर. ठीक आहे भेटू आपण. तसेच बघत राहा. बाय बाय. फायनली अभी ट्रेन में हम लोग बड़े स्ट्रगल के बाद ट्रेन में देख सकते हो खड़े हम लोग. स्ट्रगल केली. गाडी नव्हती कल्याणवरून तर तिथे जायला. त्या ट्रेनमध्ये आता आम्ही कसाराला चाललो आहे. तर कसाराला बघा गाडी भेटते का आपल्याला. आवाज जरा स्लो आहे समजून घ्या थोडं. काय विषय नाही. बघू आता भेटू गाड्याच्या पायथ्याशी गेल्यावर. आणि इकडे आपला ग्रुप बसला दाखवतो तुम्हाला. हा ग्रुप आहे आपला. इकडे बसलेत सगळे. आणि दरवेळी सारखा हा दरवेळी सारखा ऑर्गनायझर हाच आहे. हाय ऑर्गनायझर. ती एक चेहरे दाखवा. चेहरे झूम मारला आणि चप्पल म्हणून पैसे घेत नव्हतीस काय. तुझ्याकडे पैसे एवढे मी नाही घेणार. बघू तिकडे. तो ऐसा विषय नाही आहे. बघू आता जाऊ काय नाही. ग्रुप मोठा आहे तो म्हणजे भेटू आपण तुम्हाला गाड्याच्या पायथ्याशी. सो फायनली मी कसाराला पोचलो आम्ही. हे बघू शकता तुम्ही. कसाराला पोचले. आता जीप पकडायला जाऊ. डोळे बघू शकता नेहमीप्रमाणे माझे. झोपलो नाही आहे मी. कामातून आलो आणि तसंच थोड्या झोपायला गेलो पण झोपच आली नाही. सो झोप येते मला आता. काय नाही आत्तापर्यंत तरी नीट आलो आहे. बघूया आता असं पुढे गाडीवाल्याचं काय सीन आहे. गाडी भेटते नाही. कसाऱ्याला असतात चालू गाड्या. सो असा काही विषय नाही. बघूया आता काय विषय होतोय. गाडी कशी भेटते काय. चहा वगैरे भेटते तर मला चहा पितो कारण की मला गरज आहे. कॉफी पितो. चहा नाही सॉरी चहा बंद केला आपण. भेटतो तुम्हाला पुढे. गाडी अरेंज झालं तर भेटतो तुम्हाला. नंतर डायरेक्ट गाड्याच्या पायथ्याशी. नाहीतर गाडी अरेंज झाली तर गाडी मग दाखवतो. म्हणजे ट्रान्सपोर्टेशन जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. काही विषय नाही. मी दाखवतो आता सगळं कसं काय ते. असंच 15 ब्लॉगमध्ये. गाइज विषय ऐसा चालू आहे की अभी हम लोग आता आम्ही आलो आहे. गाडी पण भेटली. आता जरा हॉटेलला थांबलो आहे थोड्या वेळ. चहा वगैरे घेणार आणि मग पुढचा प्रवास करणार. ही बघा आमची गाडी आहे. तर तुम्ही सॉरी गॅप झाला. काय विषय मला झोप आले त्यामुळे आठवत नाही काय बोलायचं. पण आम्हाला गाडी भेटले त्यामुळे आम्ही सुखरूपपणे आता जाऊ पण आणि येऊ पण. सो आम्हाला कुठलं कॉस्टिंग पडले जाण्या येण्याची 6,000 रुपये. तर घेऊन पण जाणार घेऊन पण येणार. सो काय विषय नाही. आणि गँग बसल्या आता. चहा कॉफी काय पिणार असतील ते. काय मग काय मेनू आहे. कोणती क्वार्टर बिअर की क्वार्टर. आणि हीच ती मुलगी आहे. हीच थोडं दाखवते. हिला ही पोरगी बोलते की काय बोलली. शरद गांधी मेरे को प्यारा. काय बोलली काय बोलली ही काय बोलली मागाशी. ही तुमच्या ब्लॉगरची इज्जत काढत होती.
ये ब्लॉगर्स कमेटी को ऐसी बात बोल रही है। तर आता आम्ही चहा वगैरे कॉफी वगैरे काय घेतलो ते घेऊ आणि आता पुढे पूर्ण 4 तासाचा प्रवास जंगलात आहे. तो कुठे थांबणार नाही गडाजवळ. भेटू तुम्हाला गडाजवळ गेल्यावरती. तोपर्यंत बघत राहा. बघताय मला माहिती आहे. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. बघून असंच जाऊ नका. सपोर्ट करा. लाईक पण करा. एका व्हिडिओच्या दिवशी मी बोलेनच. तर भेटू आपण तुम्हाला डायरेक्ट गाड्याच्या पायथ्याशी स्ट्राईक करताना. बाय. सो फायनली गाईज पोचलो आहे. बघू शकता फुल हा व्ह्यू. फुल भन्नाट व्ह्यू आहे हा. पूर्ण कोकण कडा ही. मी फायनली आम्ही पोचलो आहे. तिकडून ट्रॅक आपल्याला चालू करायचं आहे. सगळं वरती जायचं आहे. वरती जाऊन बघू आपण. खूप भारी क्लायमेट आहे. दाखवेनच तुम्हाला. बघत राहा ब्लॉगमध्ये. आणि वातावरण पण खूप थंड आहे. थंडी वाजते म्हणतात. मी घातले म्हणून तर ते मी हाफ शूज वगैरे घातले त्यांना थंडी वाजते. आणि पावसाचं पण वातावरण झालं आहे थोडं. आणि एक छोटासा झरा. तर बघू आपण वरती चढताना दाखवू थोडं. काय विषय नाही. तोपर्यंत तुम्ही बनून राहा ब्लॉगमध्ये. अजून बाकी व्ह्यू घेता आले तर घेऊ आपण. आणि बघू अजून काय काय दाखवता येईल तेवढं दाखवू. आणि हे भाई हे बघू शकता तुम्ही कोंबड्या. फुल गार्डन हो रहा है भाई साहब. मतलब आने म्हणजे हे नाही तर वाया नाही गेलं. माझा आवाज बसला तेवढा समजून घ्या. हे नाही तर वाया नाही गेलं भाई. फुल एकदम फट्टे व्ह्यू आहे. म्हणजे बघतच राहिले यार तुम्ही. बघू शकता तुम्ही व्ह्यू फुल. बघू एक सिनेमॅटिक शूट घेता आला तर घेऊ आपण. टाकेन मी यात. ब्लॉग बघत राहा. जास्त मोठा करणार नाही ब्लॉगमध्ये. बघू मिड पॉईंटला गेल्यावर एकदा शूट करेन आणि आपण डायरेक्ट वरती गेल्यावर भेटूया. तोपर्यंत असंच ब्लॉगमध्ये बनवून राहा. बाय बाय गाईस. लव यू. फायनल गाईस ट्रॅकला सुरुवात झाली आहे. बघू शकता आणि आपली गँग आहे आणि आपला भाग. गाईस चलो ये तो अभी चालू आहे गाईस. अभी तो दुसरा ही ट्रॅक आहे. अभी देखते आता पावसाळा पण चालू झाला आहे. पाऊस पडून गेले नाही. त्यामुळे जेवढ्या आम्हाला ट्रेक करता येईल तेवढे आम्ही करू. तेवढे ब्लॉग टाकू. सो तुम्ही हा ब्लॉग अपलोड झाल्यानंतर खूप प्रेम दाखवा. म्हणजे मला थोडं मोटिवेशन मिळेल अजून ब्लॉग शूट करायचा. आणि सुरुवात झालेली आहे इथूनच. बघू शकता क्या ही व्यू है. क्या ही मतलब क्या ही. बघू शकता मागे. बघू जास्त पूर्ण ट्रेकचं हे घेणार नाही कारण की ब्लॉग खूप मोठा होतो. सो इथे मध्ये थांबलोच तर नाहीतर नाही. नंतर डायरेक्ट वरती गेल्यावर बघू आपण काय व्ह्यू आहे. काय काय बघायला भेटतं कारण की फर्स्ट आहे का आपला हा. एवढा का अंदाज नाही. भेटू तुम्हाला वरती पोचल्यावरती. तोपर्यंत व्ह्यूचा आनंद घ्या. हे ब्लॉग असंच पूर्ण बघत राहा. काढणार नव्हतं ब्लॉग बट करवंद घेतलंय बघा. करवंद घेतलंय. आपण करवंद खात जाऊया भाई. विषय खूप. आणि हा असा रूट आहे म्हणजे वरती जाण्याचा. आणि खूप स्लिपरी आहे खाली. म्हणजे माझी बुट्ट ग्रिपवाले आहेत तरी खाली स्लिप होते. हॅलोच चढतोय अशा प्रकारे आम्ही वरती. भेटू तुम्हाला वरती गेल्यावर. डायरेक्ट आता कुठे शूट करत बसणार नाही. डायरेक्ट वरती गेल्यावर. तर ठीक आहे. मिळते फिर. भिड्यांच्या इथं आलो गाईस. भिड्यांपर्यंत
आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो. फक्त व्ह्यू बघा वरून कसं आहे. हा व्ह्यू आहे वरून, बघू शकता तुम्ही. कॅमेरा तेवढा दिसणार नाही ठीक, पण तुम्ही समोरून येऊन बघाल ना, खूप भारी अनुभव आहे. हा बघा एकदम वन साईड आहे. सो असेच व्ह्यूज आपण बघत जाणार आहे. भेटते रस्त्यात जिथे पण आपल्याशी व्ह्यूज कॅप्चर करता येतील आपण करू, काय विषय नाही. बघत रहा. अब एक व्यू दिखाता हूँ. अब एक व्यू देखो खाली आप, मज़ा आ जाएगा मज़ा. मतलब म्हणजे जे धुकं आलं आहे ना फुल वन साईड डोंगरावर, ते बघा 2x करून दाखवतो. 2x 1x. हा व्ह्यू आहे वरती. फुल सुकून आहे भाई. बस जीवनात अशा ठिकाणी फिरलो नाही तर काय मतलब आहे. तुम्ही पण या, सेफ या, सेफ ट्रेक करा, मजा करा. पावसाळ्यात अशा दिवसा आनंद घेणं म्हणजे खरं सुख आहे. आणि फुल पीस है भाई, पीस है जिंदगी में. टेन्शन गायब होणारं ठिकाण. असे व्ह्यूज दाखवत जाणार, त्यामुळे तू बघत राहा नक्की ब्लॉग. आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटेल लोकेशन. तुम्हाला जर यायचं असेल DM करा, इंस्टाग्राम ID देईन तुम्हाला मी. फुल भाई कुछ बोलना चाहता है, बोलो भाई क्या हुआ. की हुआ कुछ नहीं भाई. हमारा ब्लॉग देखो, लाइक करो, सब्सक्राइब करो भाई को मेरे. और जब भी आपको आने का मन करे तो ब्लॉग देख लेना वापस से एक बार. जैसे ट्रैवल किया हमने वैसे आ जाना. तो मिलते हैं अभी अगले स्पॉट पे. जिधर भी मिलेगा उधर स्पॉट लेंगे. बाकी अजून एक लोकेशन दाखवतो तुम्हाला आता, हरिश्चंद्रगडचं. खूप चांगला गड आहे. फुल म्हणजे तुम्ही आल्यानंतर ना तुम्हाला मजा आलीच पाहिजे. फुल पुन्हा भारी आहे. तिथे खाली धबधबा आहे, मी तुम्हाला दाखवतो. वरून बघ दिसतोय का. आणि हे जे दगड आहेत त्यांच्यामुळे पाय सरकते, कारण की त्यांच्यावर माती आहे. तर जर तुम्ही कधी आलात हा ट्रेक करायला तर चांगल्या क्वालिटीचे शूज घालणं, म्हणजे प्रॉपर ट्रेकिंगची. जर तुम्हाला इंजरीपासून वाचायचं असेल तर तुमची चॉईस आहे. बट इथे चांगलं थोडं रिस्की आहे, कारण की पाय सरकतात. आणि पाण्याचं अर्धा पण पोचलं दाखवतो मला व्ह्यू. धबधबा आहे खाली. आणि हा बघा, हा तिथून पडतो तो असा खाली जातो पूर्ण. दिसत नाही इथून नीट, पूर्ण दिसेल म्हणून दाखवतो मला. हा बघा इथे खाली आहे धबधबा. कैसा है व्यू, आना कभी फॉलो करना भाई. बघू शकता तुम्ही, फुल रावस आहे. एकदम अप्रतिम गड आहे हरिश्चंद्र. तुम्हाला बघण्यासाठी भरपूर काही आहे. बघा हे बघा, अशी रिक्स घ्यायची नाही, अशी रिक्स नाही घ्यायची कधी, कारण की तो खाली कुठे बसला बघा, स्लिपरी आहे तिथे. आणि इथून आम्हाला सरळ वर जायचं आहे. असे भरपूर व्ह्यू आहेत. आता मी 2 ते 3 व्ह्यू दाखवले असतील तुम्हाला, आणि भरपूर व्ह्यूज आहेत. सो असेच बघत जाऊ आपण, आणि तुम्हाला आवडेल अशी मी, असं मला वाटतं की तुम्हाला नक्की आवडेल. आणि तुम्ही खूप प्रेम द्याल या व्लॉगला.
माझे स्पॉट बघत राहूया, भेटू पुढे. काहीच बोलतात ना, सह्याद्रीपेक्षा स्वर्ग बोलतात नाही. खरी गोष्ट आहे. बघू शकता तुम्ही मागे असं धुकं आलं फुल म्हणजे अंगाला टेकतंय. आणि खरंच आज मन फुल प्रसन्न झालं इकडे येऊन. फुल वर्थ आहे. तुम्ही खरंच हरिश्चंद्रगडला एकदा विजिट करा. तुम्ही थकणार पण नाही, मजा पण कराल आणि चांगले व्ह्यूज पण बघायला भेटतील. आणि हा कुठं बोलतो, थकणार नाही म्हणजे नॉन ट्रेकर जे आळशी आहेत, आईच्यासारखा आळशी माणूस थकतो. काय बोलतो तरी आम्ही त्याला जबरदस्ती चल करून चालते ती, नाहीतर काय खालीच थांबली असती. असं मी ऐकलंय की हिने, ह्या पोरीने, ही पोरगी, हिचं नाव भूमी, आडनाव काय मेरा बिहार वाली नाही, अयोध्या वाली. बिहार हिला काय अर्धा स्ट्राईक केलं का? त्याला म्हणते ना अर्धा स्ट्राईक केलं. ते रोपवाला नव्हतं, ते रोपवाला होतं तिथेच भाई. आणि हा बॅग सांभाळायला आणलेला आम्ही खास. जर तुम्ही कोणत्या मुलींना कोणाला सोबत घेऊन येत असाल तर बिलकुल नका घेऊन येऊ गाईज. जर त्यांची कॅपॅसिटी असेल तरच घेऊन या. बिकॉज ऑफ ही बघा, हिची बॅग मी घेतली आहे बिकॉज ऑफ तिला चक्कर येते चढताना. गाईज मी मारला असता. ठीक आहे. देखो गाइस, ये है सह्याद्री का मॅजिक. कसं वाटतं शूट तुम्हाला? एकदा ब्लॉग मध्ये तुमच्या भावना व्यक्त करून करा. अनबिलिव्हेबल. खूप छान आहे. नक्की या पावसाळ्यात नक्की तुम्हाला काय वाटतं? खरंच तुम्ही यावे इकडे. अरे भटक्यांची पंढरी हरिश्चंद्रगड. तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन? मला खूप मस्त वाटलं. तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन? भारी. तुम्ही ऐकलं असाल, नक्की विजिट करा. सो हे आलोय आम्ही वरती आता. धुकं बघा, फक्त तुम्ही धुकं बघा, चारीकडे धुकंच धुकं. हा भाई साहेब, इथे कॅम्पिंग साठी एवढी मजा येईल ना, पण साईड. आणि हा व्लॉग खूप भारी होणार आहे, नक्कीच भारी होणार आहे. तर तुम्ही लाईक करायला विसरू नका आणि शेअर पण करा, म्हणजे लोकांनाही कळू दे की आपल्या महाराष्ट्रात एवढ्या सुंदर जागा आहेत आणि त्या आपण एक्सप्लोर केल्या पाहिजे. सो स्टे ट्यून इन व्लॉग. बघूया पुढे पुढे आणखी काय काय बघता येतं, तसं आपण बघू आणि तुम्हाला सुद्धा दाखवू. माणसं दिसत नाही, खरंच माणसं दिसत नाही एवढं इकडे. एकदम पट्टे झोपून जावं, इथेच राहावं. आम्ही पोचलोय तर आहे वरती, एवढंच आहे. पुढे आता कोकणगड आहे, मंदिर आहे, मंदिर दाखवेल, कोकणगड आपल्याला दाखवेल. ब्लॉग जरा मोठा होईल. खूप असे पॉईंट आहेत दाखवणार. मित्रांनो, आता भावकी आपण आता जाणार कोकणकडेला, म्हणजे मंदिराच्या पुढे अर्धा तासावर कोकणकड आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही छोटे छोटे स्टॉल आहेत. हे इथे मॅगी बिगी तुम्हाला सगळं मिळेल. कोणतं मंदिर आहे तिकडे ब्रो? महादेव. खूप एकदम फुल
एकदम भारी क्लासिक प्लेस आहे आणि एकदम गड आहे हा. मंदिर आहे प्राचीन काळातलं, दाखवतो तुम्हाला ते. आणि याच्यानंतर डायरेक्ट कोकण कडाला शूट करतो. असं बोलतो नाही करणार, पण कसं माहिती आहे क्लायमेट असं भारी आहे ना, तर मग असं वाटतं की अरे यार शूट करावं. हे बघा धुकं बघा, म्हणजे समोरची माणसं पण दिसत नाही. ते बघा एवढं धुकं आहे, म्हणजे जवळजवळची माणसं पण दिसत नाही. जे पाणी उडतंय ना आणि एकदम असं फील, बॉडीला फील होते ती. हा हे बघा. आणि हे मंदिर आहे महादेवांचं मंदिर आहे. थोडा आता आम्ही थांबणार नाही इथे, थांबूनच पाय वगैरे पडून पुढे जाऊ, कारण की जास्त उशीर तिथून अर्धा तास कोकणकड आहे. तर कोकणकडाला जाऊन पण तिथे पण ब्लॉग सुरू करायचं आहे. बघू ब्लॉग शक्यता आहे की 2 पार्टमध्ये टाकेन, जास्त मोठा नाही झाला तर. आणि जर एका ह्याच्यात बसेल पूर्ण एका ह्याच्यात टाकेन. सो बघा आता पुढे कसं काय. हे बघा धुकं बघा, दिसत नाही कोण आजूबाजूला, चारी तरफ कोवरा ही कोवरा आहे भाई. असं वाटतं ढगामध्ये आलं अक्षरशः. खरंच म्हणजे कोकण अप्रतिम. सह्याद्री अप्रतिम आहे, नाद नाही काय. कुदरत का करिश्मा बोलते ना गाइस, वैसा ही कुछ है. मतलब आपण आहे ना, आपण कुदरतला कधी जज नाही करू शकत. एवढं भारी आहे. बस तुम्ही याल तर तुमची काळजी घेऊन, कारण की पावसाळ्याचा दिवस आहेत, इन्सिडेंट नको यायला तुमचे, म्हणजे तुमच्यासोबत. त्याची काळजी घ्या, चांगल्या क्वालिटीचे शूज वापरा. मातीमुळे पाय सरकतात आहे. बघू आता कोकणकडेला गेलं दाखवू काय बघायला भेटतंय अजून. ठीक आहे भेटू आपण. हे बघा पिंड आहे, सिनेमॅटिक टाकताना तर मी टाकेन नक्कीच. आणि हे पांडवी मंदिर आहे, ह्याचं मी सिनेमॅटिक टाकेन. बघ इथे अप्रतिम बनावट बघा फक्त, म्हणजे प्राचीन काळी कसं ते कोरलं असेल. आणि हे पिंड बघा कसं आहे, फुल चांगली प्लेस आहे. अजून खाली आहे, पण आता बघू काय विषय. शूज काढायचा विषय तर जाणार आहे खाली. सिनेमॅटिक घेऊ पण शकत नाही, एवढं धुकं आहे. म्हणजे व्हिडिओ एवढी चांगली येणार पण नाही, मी ट्राय करेन. गाईस कोकण काढायला आलो आहे, पण विषय असा आहे कोकण कडा काय समजत नाही खाली. कोकण कडा काय खाली बाई, तुम्ही लोक सांगा. एवढा लांबून अर्धा तास चालत आलोय कोकण कडा बघायला, काहीच नाही. तर आता काय फायदा नाही येऊन, व्ह्यू तर काय दिसणार नाही. भावा काय आहे कोकण कड्यावर, दिसलं का काय? टाइम वेस्ट. सो बघूया पुढे काय दाखवायला भेटलं तर. कोकणकडा तर बघू शकत ना आपण, कारण की एवढं धुकं आहे, काय फायदा नाही त्याचा. सो आपण भेटू पुढे. कोकणकडाला तर पोचले, हा कोकणकडा आहे. आणि आलात तर तुम्ही हे रॅलिंग्स लावल्यात त्याच्या बाहेर जाऊ नका, कृपया रिस्क घेऊ नका, सगळ्यांची काळजी घ्या. आणि ब्लॉग आपला बघत राहा. आणि बघू आता खाली उतरताना आय गेस थोडं जरा धुकं कमी होईल, ऊन पडलं तर. आणि दाखवण्यासारखं काय तेच आहे, खाली जाताना अजून काय दाखवण्यासारखं नाही. सो बघा जेव्हा बसू तेव्हा ब्लॉग एंड करू. वाटलं तर पुढे चांगलं अजून असेल बघण्यासारखं तर शूट करू, तर ब्लॉग एंड होईल. खाली गेलं भेटू आपण पुढे. खाना करे गाईस, नीचे खाना करे. हे जास्त खरं ॲडव्हेंचर लाईफमध्ये. या गोष्टी नाही जगल्यात तर काय जगलं. हा बघा इथे तोंडाला बर्फ साठलाय.
अरे लिटरली बर्फ वाटतंय, लिटरली बर्फ वाटतंय बघ. अरे यार बर्फ गिर रहा है भाई हम लोग पे. थंडी लग रही है गाइस. विषय गंभीर आहे सध्या. मला नाही वाटत आता कुठला स्पॉट मला दाखवते. सो ब्लॉग इथेच एंड करतो.